ताई आत्या, ए ताई आत्या, आत्या, ताई आत्या, हे हे काय हा अवतार तुझा आणि कुठली पद्धत कोणाचं स्वागत करण्याची? म्हणजे आलेली व्यक्ती तशीच मागे परत जाईल. हो, तुम्ही जाऊन बसलात सरदेसायांच्या घरात, आम्ही करायचं काय इथे? सॉरी, येत जाईन मी आता. मग काय म्हणतायत कारखानदारीण बाई, आज वेळ कसा काय मिळाला? वेळ मिळत नसतो ताई आत्या, तो काढावा लागतो. तसा आज काढला तुला भेटायला. आणि आज तुझी खरंच खूप आठवण येत होती मला, म्हणून आले. मला पण. पण मला सांग, पप्पा कसे आहेत? फोन आला त्यांचा? आत्ताच 5 मिनिटांपूर्वी येऊन गेला. बघ, पप्पांचा फोन आला आणि मी आले. सी टेलिपॅथी. शोभतेस खरी गोवर्धनची मुलगी. ए सांग ना, कसे आहेत पप्पा? काय म्हणत होते? कसे असणार, इथे आपण एकमेकींना भेटतो तरी तो तिथे अगदी एकटा आहे. बरं, तू कशी आहेस? खूप छान आत्या. आय हॅव रिअली नेव्हर बीन सो हॅपी बिफोर. खरंच ते तुझ्या चेहऱ्यावरून कळतच आहे मला. खरंच आत्या, सगळं अगदी माझ्या मनासारखं घडतंय. आमच्या अमृत स्वीट्सची चांगली घडी बसली आहे. खूप चॅलेंजिंग जॉब आहे आत्या, तुला माहित नाही. पण शालिनी काकू, ज्योती, मी आम्ही कसून काम करतोय आणि त्याचे रिझल्ट्सही दिसत आहेत. तिकडे सागरनी कॉलेजचा अभ्यास परत चालू केलाय. परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार आहे तो. खूप मनावर घेतलंय त्यांनी. बाई ग, खरंच आनंदाची बातमी आहे ही. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे. खरंच सगळं स्वप्नातल्यासारखं चाललंय. आता फेरी टेल्स मध्ये म्हणतात ना, अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. अगदी तसंच राहू दे. तुम्हाला असंच सुखा समाधानात पाहायची इच्छा आहे आमची. आत्या, तू नेहमीच आमच्या सुखात तुझं सुख बघत आलीस. पण तुला असं कधीच नाही वाटलं की स्वतःचा संसार असावा, स्वतःचा जोडीदार असावा? वाटलं की, का नाही? अगं पण त्या वयात जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे नाही जमलं. तोपर्यंत वेळ निघून गेली. काही गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्या लागतात. प्रेम संसार नशिबातच नव्हतं म्हण. हे असं काही नाही आत्या. तू मला म्हणत होतीस ना, तुझे ते फ्रेंड अनिरुद्ध राजगुरू तुला एवढ्या वर्षानंतर पुन्हा भेटले आणि तुमची वेवलेंथ ही जुळली. ए बाई, वेवलेंथ जुळली आहे, पण फक्त मैत्रीपुरतीच. आणि मैत्रीच्या या नात्याला कुठचंही नाव द्यावं असं मला तरी नाही वाटत. एक कॉफी घेतेस? हो, नक्की घे. चल ना आत्या, आपण दोघे मिळून कॉफी करू. कशी आहेस? मजेत आहेस ना? किती छान इकडे आलीस आता कायमची. काय खातेस? उपमा. हा, खा खा, तुझ्यासाठीच बनवलाय. खा ना. काय मग मज्जा आहे का माणसाची? भरपूर सामान घेऊन आलीस तू, पाहिलं मी. भरपूर खेळ, भरपूर कपडे, भरपूर पुस्तकं. कोणी घेतलंय सगळं? सगळ्यांनी. म्हणजे मम्मा तर माझ्यासाठी खरेदी करायचीच, पण आता डॅडी मावशी सगळे काही ना काहीतरी देतच असतात. मज्जा आहे का माणसाची. मी पण घेतलंय तुझ्यासाठी एक गिफ्ट, देईन कधीतरी नंतर. खा खा. शालिनी काकूनी काय घेतलं ग? नाही ना काही घेतलं, वाटलंच मला. नाही, असं पण काही नाही. सागर दादाच्या लग्नात शरारा घेतलेला ना. सागर दादाच्या लग्नात? अगं त्याला कितीतरी वर्ष झाली असं नाही का वाटत तुला? आणि घेतला तो पण काय शरारा. शी, आउटडेटेड. नाही, तशी तू समजूतदार आहेस, मला माहिती आहे. तुला त्याचं काही एवढं वाईट वाटणार नाही. पण मी काय म्हणते, त्याने असं वागायला नको होतं तुझ्याशी, नाही का? ते मला सांग, त्या मुद्दाम तर नाही ना ग अशा वागत? नाही म्हणजे काय आहे, माझ्या ना लक्षात आलंय. आता पद्माकर भाऊजींना वाटत होतं तू इथे कायमची यावी, त्यासाठी ते तुझ्या मावशीच्या नवऱ्याला 50 लाख रुपये द्यायला तयार झाले. बस एवढं कळल्याबरोबर वहिनी केवढ्या भडकल्या माहितीये. आता तुला वाटेल मी चुगली करते, पण तुला म्हणून सांगते मी. अगं इतका आकांतांडव केला त्यांनी. म्हणे एवढे पैसे कशाला द्यायचे त्या मुलीसाठी, ती लागते कोण आपली, मी देणारच नाही. अरे बापरे बापरे बापरे, मला ते इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू तुला. शेवटी कसं बस 25 लाखात हे डील फायनल केलं. आणि म्हणून तर तू आलीस ना या घरात आता कायमची.
मला खूप बरं वाटलं तू आलीस इकडे. पण वहिनी, अरे बापरे बापरे बापरे, 25 लाखासाठी पण केवढी कटकट केली त्यांनी. पण जाऊ दे, आता आलीयस ना तू. फक्त एक सांगते राजा, त्या वहिनी आहेत ना, शालिनी काकू तुझ्या सात्विक दिसतात पण तशा नाही येत. तू जपून राहा बाळा, उगीच त्रास देतील तुला. आणखीन काही आणू खायला? हे खाते साधी, संपव हा. मला खूप बरं वाटलं तू आलीस. ह्यांना काय वाटलं मला काय कळत नाही कोणापासून सावध राहायचं. मी लहान असले तरी मला माहिती आहे ह्यांच्यापासूनच सावध राहायला पाहिजे. भडसावदे काका बोला. कसा आहेस रे बाबा? मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात? ठीकच म्हणायचं. का असं बोलताय? काही नाही रे, सहजच. उद्या केसची तारीख आहे, ठाऊक आहे ना तुला? हो माहिती आहे मला. काय होणार आहे कोणास ठाऊक. खरंच मासाहेब असत्या ना, ते वेळच आली नसती. कधी भीती वाटते रे, सगळं वातावरणच बिघडून गेलंय. काका तुम्ही नका काळजी करू. आय एम शुअर केसचा रिझल्ट पद्माकर सरांच्या फेवरमध्येच लागेल आणि मेघना मॅडमचा खोटेपणा सगळ्यांना कळेल. तसंच होऊ दे रे बाबा. तसंच होईल. आणि हे बघ, तुला काही कळलं तर कळवशील ना मला? शुअर. थँक्यू. ठेवू फोन? मी कळवतो तुम्हाला काका, अजिबात काळजी करू नका. ये सुशांत, तुला जे सांगायचं समजवायचं सगळं सांगून झालंय. बी कॉन्फिडंट. सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करू नकोस. घरातलं वातावरण जर बदलायचं असेल तर तुला तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात बदल करावा लागेल. असं कर, विनिलाला 4 दिवस बाहेर घेऊन जा. म्हणजे तू पूर्ण बरा होईस्तोपर्यंत विनिला जपायला हवा की नाही? तुझ्याशी, तुझ्या घराशी तिला बांधून ठेवायला हवं. थँक्यू डॉक्टर. ये. आज मला खूप बरं वाटतंय. विनीला घेऊन खरंच कुठंतरी बाहेर जायचा प्लॅन केला पाहिजे. कधी एकदा तिच्याशी बोलतोय असं झालंय मला. हॅलो. हॅलो, गोवर्धन दिवाकर बोलतो. हां बोला. काही नाही, तुमच्या रूमवरती फोन केला तेव्हा कळलं की तुम्ही अचानक मुंबईला निघालात. हो, मी आता जस्ट निघालोच आहे. मीही उद्या निघतो इकडनं मुंबईला यायला. तिकडे आलो की भेटूच आपण. हां, कसे आहात तुम्ही? नाही म्हणजे विपश्यना गेल्याने काही फायदा झाला का नाही? गोवर्धन, मला नवीन जन्म झाल्यासारखं वाटतंय. इकडे एकांतात राहिलो ना की मनावरची सगळी जाळी जळमट गळून पडतात आणि थोडासा शांतपणे विचारही करता येतो. विचार अनेक गोष्टींचा, आयुष्याचा,
आपल्या माणसांचा, सुखाचा. गोवर्धन, इकडे मी खूप नवीन गोष्टी ठरवल्यात. कधी एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटतो असं झालंय मला. बरं. आणि हो, दादा वहिनी सगळे बरे आहेत ना? सगळे ठीक आहेत. मी काल परवाच मुक्ताशी बोललो. उद्या आलो की तुम्हाला भेटतोच मी. जरूर या तुम्ही, वाट बघतो आम्ही. बरं, ठेवतो मी ना. बरं झालं ना? हो सर. तर बाकी सगळी कामं उद्या. बरं. बरं, निघू? हो हो सर. आणि सागर गेला का? गेले. ओके. हां सर, कुणी लोखंडे आलेत भेटायला. आत्ता नाही, त्याला म्हणा उद्या सकाळी या. सर, ते आपल्या पुण्याच्या अमृत डेअरीचे डीलर आहेत. परत चालले ते, म्हणून ते रिक्वेस्ट करत होते. ठीक आहे, पाठवा. पुण्याचा डीलर आहे. येऊ का? या 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 बसा. नमस्कार. तुमचे पुण्याचे जे डीलर आहेत नंदकुमार लोखंडे, मी त्यांचा मुलगा. बरं, बोला. पुणे आणि साताऱ्यामधील जी डीलरशिप आहे ही आमचीच आहे. बरं. सांगायची गोष्ट म्हणजे काही वर्षापासून हा धंदा आम्ही दुपटी तिपटीने वाढवला आहे. दॅट्स गुड. बरं, पण तुम्ही काहीतरी काम आहे, काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. हो सर, त्याकरिताच मी तुम्हाला भेटायला आलो. माझ्या कानावर असं आलं आहे की तुम्ही कोल्हापूरकरिता कोणी डीलर शोधत आहात. सर, माझी विनंती आहे, तो विभागही आम्हालाच मिळावा. नाही, तुम्ही मग चुकीच्या माणसाकडे आला. तुम्ही एक काम करा, उद्या या आणि राकेश म्हणून आहे, माझा पुतण्याचा आहे, तो मार्केटिंगचं सगळं काम बघतो, त्यांना जाऊन भेटा. राकेश साहेबांना मी भेटलो होतो सर. अच्छा, ते तुमचे पुतणे आहेत. मी त्यांना भेटलो होतो, पण त्यांनी सर माझं म्हणणं धड ऐकूनही घेतलं नाही. नाही, ते गडबडीत असतात. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आमच्या मार्केटिंग मॅनेजरला जाऊन भेटा. भरसावळे, तुम्ही. येस सर. काय माझ्या धंद्यातला अनुभव आहे की जर काम व्हायचं असेल ना, तर टॉपच्याच माणसाला पटवावं. पटवायचं म्हणजे भेटावं, बोलावं. इतकी वर्ष मी दिवाकर साहेबांनाच भेटायचो, पण आता ते नाहीयेत म्हटलं तर तुमच्याशी बोलावं. तेवढं कोल्हापूरची डीलरशिप मिळावी एवढी विनंती. त्यासाठी लागणारी कागदपत्र मी आणलेली आहे. माणूस आहे खाली, बोलावं का त्याला? नाही, तुम्ही एक काम करा, हे जे पेपर्स जे आणलेत ना आमच्या मॅनेजरना दाखवा. साहेब, मला जर ही कोल्हापूरची डीलरशिप मिळाली तर त्या धंद्यामधील 25% फायदा हा तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. काय म्हणालात? असा इथला रिवाजच आहे ना. आणि दिवाकर साहेबांना पण मी एवढंच रक्कम द्यायचो मी. हा, कधी थोडी कमी जास्त झाली तर मेघना मॅडमचा फोन यायचा.
म्हणायचे की कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं जाईल. काय झालं काय माझ्याकडे चूक झाली का? हे बघ, पुन्हा जर का मला इथे दिसलास ना, तगडी तोडून हातात देईन मी, समजला? अहो पण get out! भडसावळे हे काय काय बोलून गेला तो? तो आम्हाला लाच द्यायला आला होता. म्हणजे आपल्या कंपनीचा रिवाज आहे हा. काय काय करून काय ठेवलंय त्या दोघांनी, मेघनानी आणि नाही. भडसावळे काहीतरी करायला हवं. तर आता मा नाही येत. गोवर्धन नाशिकचा प्लॅन बघतोय. देवाकडची तर मनस्थिती नाहीये. अशा परिस्थितीत सगळं प्रेशर आमच्यावर आणि सागरवर आहे. कसं काय चालणार आहे या कंपनीचा कारभार, काही कळत नाही. सर, मी एक सुचवू तुम्हाला. आपल्या कंपनीचा मार्केटिंग आणि एक्सपोर्ट विभाग थोडा लंगडा पडल्यासारखा झालाय. अशा प्रसंगी त्या विभागातली किंवा इतर कुठली छोटी मोठी कामं जर तुम्ही माझ्यावर सोपवलीत तर. सर, अशा प्रसंगी माझा जर कंपनीला काही उपयोग झाला तर मला आनंदच होईल सर. हो. सर, सगळं काही ठीक होईल. काही काळजी करू नका. आधी शांत व्हा. शांतपणे घरी जा. मी येऊ का तुमच्यावर गाडीत? नाही, नको, तुम्ही जा. तुम्ही जा. मला जर ही कोल्हापूरची डीलरशिप मिळाली तर त्या धंद्यामध्ये 25% फायदा हा तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. असा इथला रिवाजच आहे ना. आणि दिवाकर साहेबांना पण मी एवढीच रक्कम द्यायचो. पण कधी कमी जास्त झाली अमाऊंट तर मेघना मॅडमचा फोन यायचा. म्हणायचे की कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं जाईल.